घरातील सदस्यांच्या व्यतिरिक्त बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांच्या जेवणाचं नियोजन केलं जातं। दारातील कुत्र्याच्या भाकरीचं आणि मुंग्यांच्या साखरेचं नियोजन ज्याच्या दारात होतं, एवढंच नव्हे, बाहेरून येणाऱ्या याचकाला किंवा गोसाव्याला त्याची बायको आधलीनं नव्हे तर पायलीनं दान वाढते। अशा कैलास नागरे सारख्या शेतकऱ्यावर जर आत्महत्या करण्याची वेळ यावी त्यापेक्षा मोठं दुर्दैव कोणतं असावं। आणि कामगिरी केल्याबद्दल या माणसाला आत्महत्या करावं हे सगळ्यात धोकादायक आहे। म्हणून आमची मागणी आहे, कैलास नागरेला न्याय मिळाला पाहिजे। कैलास नागरेचं जे कुटुंब एक आदर्श शेतकरी असलेले कैलास नागरे, नाविन्यपूर्ण शेती करणारे कैलास नागरे यांना आत्महत्या करावी लागते हे दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राचं, या भागाचं। कारण यांची मागणी जी होती खडकपूर्णा प्रकल्प जो इथे आहे, या खडकपूर्णाच्या माध्यमातून 14 गावांना पाणी मिळावं। आता याच्यात नियम कायदे मलाही माहिती आहे, परंतु त्यांनी काय खडकपूर्णाचं धरणाचं पाणी कोणासाठी राखीव असेल, हे राखीव पाणी मागितलेलंच नाहीये। जे ओव्हरफ्लो होतं, वाया जातं, ते पाणी मागितलेलं आहे। आणि 110 मीटर फक्त काम करायचं। कोणीतरी अधिकाऱ्याने मिसगाईड मान्य मुख्यमंत्र्यांना केलेलं आहे। 110 मीटरची चारी करणं एवढंच काम आहे। आणि जागा भूसंपादन कोणताही खर्च सुद्धा नाहीये। आणि कारणावरून एक शेतकरी आत्महत्या करतो हे आपलं सगळ्यांचं दुर्दैव आहे। निश्चित परिवार, मुलं आहेत, छोटे छोटे मुलं आहेत, हुशार मुलं आहेत, परिवार आहे, वडील आहे, पत्नी आहे, त्या सगळ्यावर जो दुःख पडेल, मला असं वाटतं दुःख तर कोणी कोणाचं वाटून घेऊ शकत नाही। परंतु एक भेट देण्यासाठी आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशाने आज आलेलो। शिवसेना पक्षाच्या वतीनं जी काही शक्य आहे ती मदत सुद्धा आम्ही या कुटुंबियांना दिलेली आहे। परंतु तेवढ्यापुरतं ते काही करणं ते तर सगळ्यांची जबाबदारी। परंतु सगळ्यात आधी कैलास नागरेंच्या ज्या भावना होत्या, पाणी, मला वाटतं एक सिंचनाचा विषय या महाराष्ट्राचा। सरकार तर मोठ्या मोठ्या घोषणा करतो, एकीकडे विदर्भामध्ये 78,000 कोटीचा प्रोजेक्ट, इकडे मराठवाड्यात 46, प्रत्यक्षात कुठंच काही नाही। प्रत्यक्षात ह्या सिंचनाचे प्रकल्प कागदावर आहे, जुने 1960चे, 67चे, 70चे प्रकल्प सुद्धा अजून पूर्ण झालेले नाही। आणि म्हणून निश्चित या निमित्तानं कैलास नागरेंनी ज्या पद्धतीनं आपला जीव एक प्रकारे या सिंचनासाठी शेतकऱ्यांसाठीच दिलेला आहे, त्याचं एक बलिदान आहे। आणि मला असं वाटतं या भागातील जनतेला पाणी मिळालं पाहिजे, हे जर झालं तरच त्यांचं बलिदान। सावंतांना मीच फोन केला, मोबाईल मधला डाटाही मीच डिलीट केला, अशा पद्धतीची कबुली पोलिसांना कोर्ट करण्यात। आता पोलीस काय कारवाई करतात बघूया। कारण एक तर 1.25 महिना 1.5 महिना कोरटकर पळून गेलेला होता, त्याला सरकार पकडू शकत नाही। एक मंत्र्याचा मुलगा थायलंडला जाताना, त्याला बँकॉकला जाताना विमान वापस आणतात, ताबडतोब पकडतात, त्याचा तपास होतो। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोरटकरला पकडायला 1.25 महिना लागतो सरकारला। आता त्यांनी कबूल केलेलं आहे, आता त्याला चांगल्या पद्धतीनं शिक्षा झाली पाहिजे। त्याच्या दिशा सालियन प्रकरणात पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलाय, दिशा सालियन प्रकरणात पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलाय, त्याच्यामध्ये लैंगिक अत्याचार झाला नसल्याचं उघड झालेलं आहे। हे पण मुद्दा कोणता अत्याचार आहे, सीआयडीने इन्क्वायरी केली आहे, क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे। मला असं वाटतं हा शिळ्या कळीला ऊत आणण्याचा प्रकार आहे, राजकारण करण्याचा प्रकार आहे। सीआयडीनं ऑलरेडी त्याची इन्क्वायरी केली।